अरे जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई आ गई आ गई। रेलवे में 8,000 पदों की भर्ती आ गई, रेलवे में 8,000 पदों की भरती आ गई। नमस्कार मित्रांनो, मी शुभम जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आयटीआय मराठी गुरु या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, रिसेंटली जे रेल्वेमध्ये टेक्निशियन 3 ची भरती निघालेली आहे त्या भरती संदर्भात हा डिटेल व्हिडिओ आहे। मित्रांनो, भरती संदर्भातील ऑनलाईन फॉर्म फिलअप करणे ऑलरेडी सुरू झालेले आहे, ज्याची अंतिम दिनांक 8 एप्रिल 2024 आहे। पात्रतेच्या बाबत बोलायचं झालं तर पात्रता तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे। तुम्ही 10वी पास असलेले आवश्यक आहेत आणि आयटीआयचा संबंधित ट्रेनमध्ये तुमच्याकडे डिप्लोमा हवा। मित्रांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 18 ते 33 वयोगटातील आयटीआय धारक हा फॉर्म फिलअप करू शकतो। एससी आणि एसटी साठी 5 वर्षांची वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, चलान संदर्भात बोलायचं झालं तर चलान या भरतीसाठी 500 रुपये निर्धारित करण्यात आलेले आहे, जे की ओबीसी आणि ओपन कॅन्डिडेट साठी अप्लिकेबल आहे। एससी आणि एसटी साठी 250 रुपये चलान निर्धारित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेट साठी या भरतीसाठी 500 रुपये चलान निर्धारित करण्यात आलेले आहे। जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी अपिअर व्हाल त्यापैकी 400 रुपये आणि बँक शुल्क कपात करून तुमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला रिफंड म्हणून मिळणार आहे। सोबत एससी आणि एसटी कॅन्डिडेट साठी बँक शुल्क 250 रुपये निर्धारित करण्यात आलेले आहे, ज्यापैकी परीक्षेसाठी अपिअर झाल्यानंतर तुम्हाला 250 रुपयापैकी बँक शुल्क कपात करून उरलेली रक्कम तुमच्या खात्यात तुम्हाला रिफंड म्हणून मिळणार आहे। मित्रांनो, एक्झाम पॅटर्न मध्ये अंकगणित 25 मार्क, रिझनिंग 25 मार्क, जनरल सायन्स 40 मार्क आणि जनरल अवेअरनेस म्हणून तुम्हाला 10 मार्कांसाठी प्रश्न विचारलेले जातील। मित्रांनो, हे सर्व तर आपण सर्व पाहिलेलंच आहे, पण सबसे इम्पॉर्टंट म्हणजे की वेतनमान। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लेवल 2 चं पेमेंट राहणार आहे, ज्याचा की ग्रेड पे आहे 19,900। तर मित्रांनो, या भरती संदर्भात ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी आपण मोबाईलवर हा फॉर्म कसा फिलअप करू शकतो यासंबंधी डिटेल व्हिडिओ लवकरच या चॅनलवर येणार आहे। म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा। आयटीआय जिंदाबाद।